सत्य असेल तेच दिसेल. इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्धाच्या झळा अवघ्या जगाला बसतायत. महाराष्ट्रात तर गॅस तुटवड्याची परिस्थिती दिवसागणिक हाताबाहेर जातीये. त्यातच राज्यात गॅस सिलेंडरचा पुरवठा करणारी एक गाडी चोरीला गेल्याची भयंकर घटना घडली आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेच्या पटलावर या घटनेचा उलगडा केल्यानंतर ही घटना समोर आली. विजय वडेट्टीवार सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच म्हणाले, काल रात्री सभागृह 1 ते 1:30 वाजेपर्यंत चालले. काल आमदारांना कॅन्टीन बंद होती, त्यांना तिथं काहीही जेवणास मिळालेलं नाही. मात्र मंत्रालयात अशी स्थिती आहे की कॅन्टीन सुद्धा बंद झाली. महाराष्ट्रातील हॉटेल्सही बंद झालेत. महिलांमध्ये या गॅस तुटवड्यामध्ये अस्वस्थता आहे. सरकारनं दरवाढ केली, पण मुंबई नागपुरातील 30% हॉटेल्स बंद झाले. पुढच्या 2 दिवसात पुन्हा सगळे हॉटेल्स बंद होतील. हॉटेल्स बंद होऊ द्या, पण घरगुती गॅसच्या पुरवठ्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय. राज्यात प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालंय. काल HPCच्या गॅस सिलेंडरची गाडी चोरीला गेली. 18 लाख रुपये किमतीची सिलेंडर होती. मुंबईतही पुरवठा बंद आहे. एवढी भयावह परिस्थिती असताना सरकारकडून निवेदन आले पाहिजे. महाराष्ट्राला जनतेनं सांगितलं पाहिजे की आता परिस्थिती काय आहे. या परिस्थितीतून आपण कसा मार्ग काढणार आहोत. आता आपल्याकडे उपलब्ध किती आहे, तुटवडा कसा निर्माण होणार आहे, काही बचत करायची असेल तर कशी करावी, यावर सरकारनं स्पष्टीकरण द्यावे, असं ते म्हणाले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.